कळत नाहीत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की अतिशय फुकटामध्ये लग्न हमखास कसं जुळेल याबाबतची माहिती पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता जी काही 2-3 मिनिटाची महत्वाची माहिती आहे ती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण आपण सगळेजण हा व्हिडिओ पाहत असताना एवढा नाही, त्याच्यापैकी 50% 60% लोक हे आतापर्यंत 100 रुपयापासून तर लाखभरापर्यंत कुणीतरी फसलेलं असेल. कोणीतरी दलालांनी फसवणूक केली, कोणीतरी बायोडाटा टाकणाऱ्यांनी फसवणूक केली, कोणीतरी एखाद्या विवाह संस्थेने फसवणूक केली. याच्यापासून कसं वाचायचं, कोणी अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक केली असेल आणि या सगळ्या गोष्टीतून निघल्याच्या नंतर आपलं लग्न कसं जुळेल याबाबतची महत्वाची टिप्स मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. कारण या माध्यमातून गेल्या 6 वर्षामध्ये आमच्या या प्लॅटफॉर्मवर जवळपास 700 पेक्षा अधिक लग्न जुळलेली आहेत आणि तरीही त्याचं आम्हाला कुठलं श्रेय घ्यायचं नाही किंवा ती आम्ही जुळवली किंवा आमच्या मार्फत जुळली असा आम्हाला दावा करायचा नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या मार्फत लग्न जुळतात असंही आम्ही तुम्हाला सांगणार नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. हे सुरुवातीचं निवेदन प्रत्येक व्हिडिओमध्ये असते ते निवेदन. आता पहिली गोष्ट आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की आपण जी लग्नासाठीची जी काही विचारणा करतो, मग एखाद्या विवाह संस्थेकडे असेल, एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा एखाद्या या युट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्याचा कुणाचा आपल्याला संपर्क क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक माहीत होतो किंवा प्राप्त होतो तर त्याच्याकडे आपण चौकशी करतो. मग ही चौकशी करत असताना पहिल्यांदा हे ठरवलं पाहिजे आपण की आपण जे समोरच्या व्यक्तीला फोन लावतो तर तो स्वतःसाठी लावतो. मग लग्नाचं कसं असेल की कोणीतरी स्वतःच्यासाठी लग्नासाठी मुलगी शोधत असेल, कोणी भावासाठी शोधत असेल, कोणी स्वतःच्या मुलासाठी शोधत असेल, कोणी अजून कोण्या नातेवाईकासाठी शोधत असेल, तर पहिल्यांदा हे शोधलं पाहिजे की एखादी व्यक्ती जर मध्यस्थ म्हणून आपल्यासाठी पुढाकार घेत असेल किंवा मोफत मध्ये लग्न जुळवण्याच्या काही टिप्स सांगत असेल तर पहिल्यांदा ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की आपण जे करतोय, फोन करतोय समोरच्या व्यक्तीला, तर तो स्वतःसाठी करतोय. दुसरी गोष्ट, आपण ज्या व्यक्तीला फोन करतोय तर त्याच्यावर आपण उपकार करत नाही. मग तो भलाही आपल्या नात्यातला जरी असला, मामा, मावसा, काका कोणीही असेल किंवा भावकीतला एखादा असेल, तर त्याच्यावर आपण उपकार करत नाही. कारण बेमानी करण्याची सवय आपल्या अंगात भिनलेली आहे. कारण आतापर्यंत जेवढी काही लग्न झालेली आहेत किंवा तुम्ही ज्या ज्या लग्नांना हजेरी लावली असेल तर तिथे आपण कसा बेमानपणा केला की जी लग्न पारंपरिक पद्धतीने जुळली असतील, की पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपण ज्याला मध्यस्थी म्हणतो किंवा मधात्री म्हणतो, तर त्याच्यासोबत आपण पहिल्यांदा बेमानपणा केला. बेमानपणा काय केला की आपण काय केलं की लग्न ठरल्याच्या नंतर एखादा जुळून देणारा मुलीकडचा मध्यस्थी असतो आणि एक मुलाकडचा असतो. मग तो आपला जवळचा दूरचा कोणीतरी नातेवाईक असतो, गावातला असतो, भावकीतला असतो, सोयरी समाजातला असतो. मग या लग्न जुळवणाऱ्यानं काय केलं की स्वतःच्या म्हशी कुट्याला बांधून ठेवल्या, त्याच्यानंतर मोटरसायकलमध्ये स्वतःच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकलं. पश्चिम महाराष्ट्रातली कंडिशन आम्हाला माहित नाही, परंतु ही जी गोष्ट सांगत आहोत तर अजूनही आमच्याकडे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न जुळतात, ज्याच्यासाठी मध्यस्थ हा पुढाकार घेतो, ज्याला आम्ही मधात्री म्हणतो. आणि हा मधात्री लग्न जुळवत असताना मग काय होतं की तो जर मुलीकडचा असेल तर लग्न जुळल्याच्या नंतर तो कुखाच्या कार्यक्रमाला येतो, पाहुणकीच्या कार्यक्रमाला येतो, साक्षगंधाच्या कार्यक्रमाला येतो, हजेरी लावतो. दोन्ही तिन्ही वेळेस आपल्या म्हशी कुट्याला बांधून ठेवतो. त्याच्या घरातले पण त्या म्हशीला पाणी पाजायला तयार नसतात, कारण त्यांच्या मागे कामं ठरलेली असतात. ही आपली सगळ्यांची मानसिकता झालेली आहे. दुसरीकडे मग ती पाहुणकी वगैरे झाल्याच्या नंतर सगळं लग्नाची तारीख ज्यावेळेस निश्चित केली जाते, मग लग्न एक तर गावात असेल, आपल्या शेतात कुठेतरी मांडव घातलेला असतो, गावच्या मंदिरात असतं, एखाद्या मंगल कार्यालयात असतं 2-2.5 लाख रुपये देऊन. आणि मग त्या मंगल कार्यालयामध्ये लग्न होत असताना डीजे लावतो 60,000चा. सगळ्या गोष्टी करतो आपण दगड हाताने करतो, मोकळ्या मनानं करतो. आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ होती, वधूचा आणि वराचं विवाह मंचकाकडे आगमन होत असताना आमच्यासारख्या एखाद्या खोटं बोलणाऱ्या लोकांच्या हातामध्ये माईक असतो आणि तो सांगत असतो माईक मध्ये मोठ्या फुशारकीनं की 16 संस्कारापैकी विवाह हा 15वा संस्कार आहे आणि या संस्काराच्या निमित्तानं 2 शरीर, 2 मन, 2 गावं, 2 कुटुंब हे पिढ्यानपिढ्यासाठी एकत्र येत असतात. आणि मग ही एकत्र येत असताना मग आपण संस्कार सांगतो आणि तो संस्कार कुठल्याच अंगानं नसतो, कारण त्याच्यामध्ये आपण हळदीचा धिंगाणा घातलेला असतो, मारुतीचा अवमान केलेला असतो डीजे आणि दारू पिऊन स्वतः. आणि मारुतीला आपण साकडं नवस घालायचं असतो, दर्शन घ्यायचं असतं, तर तिथं त्याचं दर्शन घ्यायसाठी आपण डीजेच्या तालावर नाचत जातो, दारू पित जातो. ही या समाजातली वास्तविकता आहे. याच्यातून जर कोणाला राग येत असेल तर राग येण्याचं कारण नसावं. आणि मग त्याच्यानंतर भली लांबलचक एक लिस्ट असते की या विवाह सोहळ्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणखी
आणखीन 2 नंबरच्या धंद्यातील बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मग एखादा गावचा माजी सरपंच असेल, माजी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, की ज्यानं गाव लुटलेलं असतं, गावामध्ये सगळी गटारं करून ठेवली असते, ती योजना खाल्लेल्या असतात, त्याचाही आपण माजी म्हणून सत्कार करायला विसरत नाही. आणि ज्या मध्यस्थानं आपलं लग्न जुळवलं त्याला आपण पुरेपूर विसरून जातो. त्याच्यासोबत पहिला बेमानपणा करतो की तो जेवला का, खावला का. आणि 2 वर्षानंतर मग जो गुणवान कर्तृत्ववान मुलगा ज्या वेळेस 1-2 लेकरू बाळ झाल्याच्या नंतर दारू प्यायला शिकतो, तर त्यावेळेस जे काही केलं ते मध्यस्थानच केलं. त्याच्या घरावर आपण दगड घेऊन जायला तयार असतो. एखादी मुलगी लग्नाच्या नंतर दिवाळीची पहिली साडी फाटली की ती जो तोपर्यंत आई आई, बाई बाई, बाबा बाबा, ताई ताई करत असते. आणि हे सगळं संपल्याच्या नंतर मग ज्यावेळेस ती तिचे ओरिजिनल स्वभाव गुण दाखवायला लागते, तर त्यावेळेस या मध्यस्थानच आमच्या पदरी पाडली, या मध्यस्थानच आमच्या ही पोरगी मस्तकी मारली, कुठं खपत नव्हती म्हणून आमच्या घरात आणून घातली, असे आपण आतापर्यंत धंदे केलेले आहेत. आणि मग आता आपल्याला दलालाशिवाय, विवाह संस्थेशिवाय पर्याय उरलेला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा. दुसरा एक विषय सांगतो की आम्ही जे काही व्हॉट्सअप ग्रुप चालवतो, 7-8 आमचे ग्रुप आहेत. आणि त्या माध्यमातून आपण सांगत असतो, आम्ही सातत्यानं सांगत असतो की विवाह संस्था आणि जे काही दलाल आहेत तर ही सगळी फसवणुकीची केंद्र आहेत. मात्र लोकांना खरं पटत नाही. आणि आम्ही वारंवार सांगत असतो की मध्यस्थ जपा, नातेगोताशी संपर्क वाढवा. आपली जर दूरची मावशी असेल, मामा असेल, काका असेल, जे नातेवाईक ज्यांच्या सोबत आपण या 2-3 वर्षामध्ये संवाद केला नाही, संपर्क केला नाही, तर अशाला आपला फोन काढा, त्याचा नंबर घ्या, नंबर धुंडाळा आणि धुंडाळल्याच्या नंतर त्याला फोन लावा. पहिल्या वेळेस काहीच विषय काढू नका, कारण तो म्हणेल की याला आता काम पडलं, गरज पडली म्हणून याला माझी आठवण आली. असं करू नका. दाई, दादा, काका, मामा काहीतरी बोला, काय चाललं, कसं चाललं, बाकी बाई खुशाल का, ताई खुशाल का, आजी खुशाल का, हे खुशाल का, ते खुशाल का. हे सगळं झाल्याच्या नंतर गोड गोड बोला. आणखीन 4-8 दिवसानं फोन लावा. आणि मग नंतर 4थ्या-5व्या वेळेस एखादा महिना 2 महिने निघून गेल्याच्या नंतर थोडेसे संबंध प्रस्थापित करा. आणि संबंध प्रस्थापित केल्याच्या नंतर मग त्याला विषय काढा. असेल एखादी गोरगरीब घरची तर शोधा. मग त्याच्या आजूबाजूला त्या वाड्या वस्त्यावर कुठंतरी आपल्या गावखेड्यामध्ये गरीब घराच्या मुली असतात आणि मग त्या स्थळ आपल्याला सापडतात. आणि एखादी गरीबाची मुलगी आपल्यासाठी आपल्या स्वभाव गुणावर सुचवत असतो. अशी लग्न जुळताना आम्ही पाहिलेली आहेत की लग्न जुळत नाहीत, ज्यांच्याकडे गुंठाभर पण शेती नाही, कपड्याच्या दुकानावर कामाला असलेल्या मुलांची लग्न जुळताना आम्ही बघितलेली आहेत. परंतु ह्या खऱ्या गोष्टी लोकांना पटत नाहीत. दुसरीकडे आता काल परवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला की एक काहीतरी कोण्यातरी बहादरानं ते हे लिहिलं, त्याला 11 तोफांची सलामी, असं तसं, आणि व्हिडिओ सातत्यानं टाकत असतात लोकांना अक्कल सांगणारे. आणि मग आम्ही काय करतो की माऊली त्या व्हिडिओला किंवा त्या लेखाला कॅप्शन करून, म्हणजे